श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्नामध्ये आपल्याला साप दिसत असेल तर त्याच्या मागचं काय रहस्य आहे, नक्की साप आपल्याला स्वप्नामध्ये का दिसतो, स्वप्नशास्त्र काय सांगतं, त्या स्वप्नाचा अर्थ काय होतो, हे आपण जाणून घेणार आहे. मित्रांनो, साप आपल्याला दिसतो, वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो, एकाच पद्धतीने दिसत नाही. स्वप्नामध्ये साप कोणाला चावताना दिसतो, कोणाला वेगळ्या पद्धतीने दिसतो, कोणाला मेलेला दिसतो, असे वेगवेगळ्या प्रकारे साप दिसतो. त्याच्या मागच्याच काही गोष्टी आज आपण जाणून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण पहा. पूर्ण पाहिला तरच समजेल, नाहीतर नाही. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही नवीन आला असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा. तुमचं एक लाईक खूप मोटिवेशन देतं, त्यामुळे प्लीज एक लाईक करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. मित्रांनो, आज आपण जाणून घ्यायचं आहे ह्याविषयी. तर मित्रांनो, जर का आपल्याला शांत साप जर का दिसला, शांत स्वप्नामध्ये शांत तो साप बसलाय, झोपलाय, अशा प्रकारच्या जर का ऍक्टिव्हिटी मध्ये जर का तो दिसला, तर त्याची अशा काही गोष्टी आहेत, अशा काही बदलाव आहेत, जीवनात बदल होतात, आध्यात्मिक प्रगती होते. त्याचबरोबर लपलेले ज्ञान, तुम्हाला एखादी ज्ञानवर्धक गोष्ट असेल तर ती तुम्हाला मिळायची मदत होते. दुसरी गोष्ट अशी आहे, साप जर का तुम्हाला चावताना जर का दिसला स्वप्नामध्ये, तर एखादी कुठली तरी गुपित गोष्ट किंवा कुठली तरी गोष्ट तुमच्या अवतीभोवती घडते, घरामध्ये बाहेर, तुम्हाला सावध राहण्याची खूप गरज आहे. कुठून ना कुठून तरी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काही गोष्टी घडू शकतात. नंबर 3, तुम्हाला जर का स्वप्नामध्ये भरपूर जर का साप दिसत असतील तर कुठलं तरी आव्हान तुमच्या समोर येणार आहे असं समजू शकता, किंवा कुठली तरी कठीण परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे असंही तुम्ही समजू शकता. आणि त्यातून तुम्हाला सावरणं गरजेचं आहे, तुम्ही विचार करून पुढे चालणं गरजेचं आहे. नंबर 4, स्वप्नामध्ये जर का तुम्हाला कोबरा दिसला, साप दिसला, नाग दिसला, मोठ्या प्रमाणात जर का नाग दिसत असेल तर कुठल्या तरी देवी देवतांचं तुमच्यावरती संरक्षण आहे असं तुम्ही समजू शकता. तुम्हाला बाह्य पद्धतीने देवाचं संरक्षण मिळतं, मदत मिळते, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि तसंही स्वप्नामध्ये जर का साप येत असेल तर ती खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे, खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बऱ्याचदा ती निगेटिव्ह पद्धतीने सुद्धा इफेक्ट करते. एखादा साप जर का मेलेला जरी असेल तरी त्याचे वेगळे फळीत आहेत. जर का एखादा साप सतत जर का जमिनीतून साप निघतात अशी जरी गोष्ट दिसत असेल तर पूर्वजांचं काही तुम्हाला संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी असं काहीतरी मिळणार आहे, याचे सुद्धा संकेत तुम्हाला मिळतात. मित्रांनो, स्वप्नशास्त्र खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, खूप काही रहस्य आणि खूप काही गोष्टी सांगत असतं. तुम्हाला जर का अशाच माहिती व अशा स्वप्नांचे रहस्य जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.